स्नॅक सेंटरसाठी एक जागा आली होती दादांकडे मुशीमध्ये, मग त्या संदर्भात त्यांनी आपल्याला भेटायला बोलवलं होतं. मग आपण तिथं पोहोचल्यानंतर डिटेलमध्ये जागा वगैरे सगळी चेक केली, कुठं आहे, काय आहे, लोकेशन कसं आहे. ऑलरेडी तिथे एक एक्झिस्टिंग रनिंग आउटलेट होतं, ते तिथून शिफ्ट होत होतं, त्याच्यामुळे ही जागा लगेच त्यांना अवेलेबल होती. मग त्या पद्धतीत आपण सगळी जागा वगैरे चेक केली, कसा मेन्यू वगैरे ठेवला पाहिजे, कारण त्यांचं कसं होतं की ओन रेसिपीज होत्या स्वतःच्या, आणि त्यांच्या त्या ट्रायल टेस्टिंग सेशन सगळे झालेले होते. सो त्यांचा मेन्यू हा फर्म होता की आपल्याला ह्या गोष्टी ठेवायच्याच. त्यात आपण अजून काही त्यांना गोष्टी वाढवायला लावल्या की जेणेकरून सेल्स आपल्याला चांगला कॅप्चर करताय. मग त्या पद्धतीमध्ये किचनचं लोकेशन त्यांना सगळं प्लॅन करून दिलं, इक्विपमेंट काय काय लागणार ते सगळं आपण त्यांना नियोजन लावून दिलं. एकंदरीत जर बघायला गेलं तर डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे, स्टाफ हायरिंग कशाप्रमाणे केली पाहिजे, त्यांचं जे आउटलेट आहे तिथलचं आजूबाजूचं मार्केट कसं आहे, सो तिथं प्राइसिंग हा फॅक्टर कसा राहणार आहे, किती प्राइस ठेवली पाहिजे, त्याच्यात काय काय गेलं पाहिजे, युनिकनी कसं काम करू शकतो. कारण का आज युएसपी असेल तर तुमचं आउटलेट हे टिकून राहतं. म्हणून आपण त्यांना त्यांचा युएसपी हा शोधून दिला, म्हणजे जेणेकरून त्यांना पुढे काम करायला अडचणी येणार नाही. आज सगळे एकंदरीत त्यांचे काही जे डाऊट क्वेश्चन होते, कारण त्यांच्यातले एक जण जे होते ते ऑलरेडी एकंदरीत बघायला गेलं तर त्यांनी आधीपासून फूड लाईन मध्ये काम केलं होतं थोडंफार तरी, पण एक जण जे होते ते प्युअरली पहिल्यांदाच उतरत होते आणि नवीन होते. पण त्या संदर्भात आम्ही डिटेलमध्ये चर्चा केली आणि त्यांचे सगळे जे पॉईंट्स वगैरे होते ते त्यांना क्लिअर करून दिले, जेणेकरून त्यांना बिझनेस चालवताना कुठे अडचणी आल्या नाही पाहिजे. आज सगळं त्यांना सांगून आपण त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या, तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.